आणखी तपशील जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी गोविंद तुपेंकडून। गोविंद, पहिला प्रश्न तो म्हणजे कोर्टामध्ये युक्तिवाद नेमका काय करण्यात आला आणि शुक्रवारी जी सुनावणी होणार आहे तोपर्यंत अटकेपासून दिलासा मिळण्याचा काही मार्ग शिल्लक आहे का कोकाटेंसमोर? एकूणच आपण जर बघितलं तर त्याला आव्हान देत या ठिकाणी त्याला आव्हान देत या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये कोकाटे यांच्याकडून त्यांचे वकील जे आहेत अनिकेत निकम यांनी याचिका दाखल केली आणि त्यावर तातडीची सुनावणी घेण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर केली। आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे जे न्यायमूर्ती आहेत लड्डा, आर्यन लड्डा यांनीही ते मागणी मान्य करत शुक्रवारी या संदर्भातली तातडीची सुनावणी घेण्याचं मान्य केलेलं आहे। परंतु दरम्यानच्या काळामध्ये या सुनावणीच्या दरम्यान अनिकेत निकम म्हणजे कोकाटेंचे जे वकील आहेत त्यांनी दुसरी कुठलीही मागणी केली नाही की त्यांना अटकेपासून संरक्षण द्या किंवा अजून कोणत्या गोष्टीची, फक्त तातडीची सुनावणी घेण्यात यावी एवढी त्यांनी मागणी केली आणि त्यांनी ती मागणी मान्य केलेली आहे। आता मुद्दा हा उपस्थित होतो आहे की यांचं अटक वॉरंट जारी झालेलं आहे आणि जर नाशिक पोलिसांच्या हातामध्ये जर हा निकाल आला न्यायालयाचा तर ते कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही क्षणी मुंबईला या ठिकाणी माणिकराव कोकाटेंना अटक करण्यासाठी निघू शकतात, अशा पद्धतीची माहिती समोर येते आहे। आता यातली दुसरी सगळ्यात महत्त्वाची जी घडामोड आहे ती कदाचित नाशिक पोलीस मुंबई पोलिसांच्या मदतीने ही अटकेची कारवाई करू शकतात आणि त्याच वेळेला दुसरीकडे सगळ्यात महत्त्वाची जी घडामोड घडेल ती महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये की विधानमंडळाला या आमदारकी रद्द करण्याच्या पॉवर्स आहेत आणि त्यांना जर न्यायालयाचा निर्णय प्राप्त झाला तर तेही या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई करू शकतात। परंतु यातली सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे शुक्रवारपर्यंत या ठिकाणी ही सुनावणी होणार नाही आहे, परंतु जर कोकाटेंना जर दिलासा द्यायचाच असेल तर ऑफ द रेकॉर्ड अशा पद्धतीनं काही गोष्टी सांगितल्या जाऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जाते आहे की माणिकराव कोकाटेंना हॉस्पिटल अरेस्ट केली जाऊ शकते। म्हणजे नाशिक पोलिसांचं पथक येईल, लीलावती हॉस्पिटलमध्ये नाशिक पोलिसांचा एक ताफा जो आहे तो कंटिन्यू बसून राहील। दुसरी गोष्ट अशी होऊ शकते की या ठिकाणी जे माणिकराव कोकाटे जे आहेत त्यांच्यावर जे उपचार सुरू आहेत तशा पद्धतीच्या उपचारांचे रिपोर्ट्स जे आहेत ते नाशिक पोलीस मागवून घेऊ शकतात, कारण का अटक वॉरंट जारी केलं असल्यामुळं नाशिक पोलिसांनी जर याच्यामध्ये काही कारवाई केली नाही तर नाशिक पोलिसांवरही कंटेम्प्ट दाखल होऊ शकतो आणि तशा पद्धतीच्या याचिकाकर्ते जे आहेत ते पोलिसांवर कंटेम्प्ट दाखल करू शकतात आणि त्यामुळे या कंटेम्प्टपासून वाचण्यासाठी नाशिक पोलिसांना ॲक्शन मोडमध्ये यावंच लागेल, कुठल्या ना कुठल्या स्वरूपाची ॲक्शन करावी लागेल आणि त्यासाठीचे हे दोनच मार्ग आत्ता तरी दिसत आहेत। एक तर हॉस्पिटल अरेस्ट करणे की जे फक्त निगराणीखाली तिथं त्यांच्या जे उपचार ज्या ठिकाणी ज्या हॉस्पिटलमधल्या रूममध्ये सुरू आहेत त्याच्या बाहेरच नाशिक पोलिसांची टीम 24 तास बसून राहील। दुसरी गोष्ट या ठिकाणी नाशिक पोलीस जे आहेत ते या ठिकाणी लीलावती हॉस्पिटलांच्या डॉक्टरांकडून एक असा रिपोर्ट्स घेतील की किमान 3 ते 4 दिवस आम्हाला कोकाटेंवर गंभीर स्वरूपाचा आजाराचा हे आहे आणि त्याच्यासाठी उपचार करण्यासाठी वेळ हवा आहे आणि त्यासाठी आम्ही त्यांना डिस्चार्ज देऊ शकत नाही, अशा स्वरूपाचा जर अहवाल या ठिकाणी लीलावती हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिला तरच कोकाटेंना या ठिकाणी दिलासा मिळू शकतो, अन्यथा कोकाटेंना अटक करणं हे अटळ आहे आणि तशा पद्धतीची ॲक्शन नाशिक पोलिसांना करावीच लागेल, नाहीतर त्यांच्यावर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल। ठीक आहे, महत्त्वाची माहिती होती गोविंद, धन्यवाद या सगळ्या अपडेट्सबद्दल आणि जो तपशील तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलात त्यासाठी।